कर संक्रांती 2026 बोरनान म्हणजे काय संपूर्ण माहिती. बाळाचे बोरनान कधी व कसे करावे, लहान मुलांना कोणत्या रंगाचे कपडे घालावे, बोरनान का करतात, महत्त्व व कारणे संपूर्ण या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. बोरनान म्हणजे काय? बोरनान म्हणजे मकर संक्रांतीच्या काळापासून ते रथसप्तमीपर्यंत लहान मुलांसाठी, विशेषतः 5 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी केला जाणारा एक पारंपरिक सोहळा आहे, ज्यात बाळाला ऊस, बोरे, हरभरे, मुरमुरे, तिळवड्या यांसारख्या हलक्या फुलक्या वस्तूंनी अंघोळ घातली जाते, जेणेकरून त्यांना थंडीपासून संरक्षण मिळावे व त्यांचे आरोग्य चांगले राहावे अशी प्रार्थना केली जाते व याला बोर लुटणे असेही म्हणतात. हा एक बालसंस्काराचा व आशीर्वादाचा सोहळा आहे. म्हणजे बाळाचे सुखी आयुष्य, आरोग्य आणि गोड भविष्य जावो अशी इच्छा व्यक्त केली जाते. हा एक महाराष्ट्रातील सुंदर आणि पारंपरिक बालसंस्काराचा सोहळा आहे. बोरनान का साजरे केले जाते? बाळाचे कल्याण होण्यासाठी. जुन्या परंपरेनुसार हे बाळाचे रक्षण करण्यासाठी आणि त्याच्या आयुष्यात गोडवा यावा म्हणून बोरनान साजरे केले जाते. गोड गोड जीवनाचे प्रतीक. बोर म्हणजे गोड फळ. बाळाचे जीवन हे गोड, समृद्ध आणि आनंदी राहावे असा यामागचा अर्थ आहे. बोराप्रमाणेच बाळाचे आयुष्य गोड व्हावे अशी इच्छा व्यक्त केली जाते. तिसरं, मंगल कार्याची सुरुवात. घरात नवीन बाळ आल्यावर हा सोहळा मोठ्या मंगल कार्याप्रमाणे साजरा केला जातो. चौथा, समाजात ओळख. पूर्वीच्या काळी हा एक प्रकारचा नामकरणाचा सण मानला जातो. पाचवा, नजर दोषापासून बचाव. काही ठिकाणी परंपरेनुसार असे म्हणतात की बाळावर बोर ओतल्यामुळे किंवा बाळाला बोरांची अंघोळ घातल्यामुळे नजर लागणे कमी होते व नजर दोषापासून बचाव होतो. बोरनान सोहळा का करतात, कसा करतात? नातेवाईक आणि मित्रमंडळीमधील लहान मुलांना कार्यक्रमासाठी बोलवतात. घरात डेकोरेशन केले जाते. पाट मांडून त्याभोवती रांगोळी काढली जाते. त्यावर बाळाला बसवतात. बाळाला हलव्याचे दागिने घालून त्याचे औक्षण केले जाते. बाळाला ऊस, बोरे, करवंद, मुरमुरे, उसाचे तुकडे, तिळगुळ वड्या, चॉकलेट्स, बिस्किट बाळाच्या डोक्यावरून हळुवारपणे ओतले जातात. यांनी बाळाला अंघोळ घातली जाते. बाळाच्या डोक्यावरून हळुवारपणे बोरे, उसाचे तुकडे, तिळगुळ खाली पडतात. सर्व पदार्थ बाळाच्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी शुभ मानले जातात. हा खाऊन नंतर उपस्थित मुलांना व इतर मित्रमैत्रिणींना वाटला जातो. बाळाने बोर हातात धरले की देव बाळाचे भविष्य गोड करो असा आशीर्वाद दिला जातो. हा पहिला शिशु संस्कार मानला जातो. तो मुलांच्या आयुष्यात पहिली संक्रांत साजरी करतो. बाळाचे बोरनान करताना कोणती कपडे घालावीत? पुढील प्रमाणे. मुलगी असेल तर पारंपरिक लुगडी, नऊवारी स्टाईल ड्रेस, लेहंगा चोली, गजरा, काजल,
टिकली, बिंदी, पारंपरिक दागिने पण घातले जातात. व सगळ्यात महत्त्वाचे, बोरनानाच्या दिवशी हलव्याचे दागिने पण घातले जातात. आणि जर मुलगा असेल तर धोतर, कुर्ता किंवा कुर्ता पायजमा, मोत्याचे हार, हलव्याचे दागिने मुलांना घातले जातात. व तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणते पण ड्रेस घालू शकता. पारंपरिक ड्रेस घातला जातो. बाळाचे बोरनान कधीपासून करावे? वय. बाळाच्या जन्मानंतरच्या पहिल्या मकर संक्रांतीला हे केले जाते. 1 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी हा सोहळा साजरा केला जातो. 14 जानेवारी ते रथसप्तमीपर्यंत कधीही केला जातो. बोरनानचे महत्त्व. हिवाळीत थंडीचा बाळा आणि इतर लहान मुलांना त्रास होऊ नये म्हणून ही प्रथा आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हा एक पारंपरिक विधी मानला जातो.